मतदारसंघातले आमदार जे आहेत प्रकाशदादा सोळंके, त्यांनी एक आरोप केला होता की परळीतल्या फार्म हाऊसवरती माझ्या मतदारसंघातल्या काही नेत्यांसोबत बैठका चालू आहेत. ज्या फार्म हाऊसमध्ये प्रकाशदादासुद्धा अण्णांच्या काळामध्ये, पंडित अण्णांच्या काळामध्ये नेहमी जायचे. त्यांनी आता धनंजय मुंडेंवरती सांगितलं की त्यांच्या स्टार प्रचारकाची मला काही गरज नाही, आम्ही आमच्या अतिथ्यांची आम्हाला सभा द्यावी आणि त्यांचे फोटो आम्ही वापरणार. स्टार प्रचारकाच्या सभा कुठं द्यायच्या आणि कुठं नाही द्यायच्या हा विषय अजितदादांचा अधिकाराचा विषय आहे. आणि अजितदादांनी आता ते त्या पक्षामध्ये जर शिस्त असेल तर त्या पक्षामध्ये अजितदादांनी निर्णय घेतला पाहिजे की कोणी नाकारलं की कोणी स्वीकारलं त्याच्या संदर्भामध्ये अजितदादांनी शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही खरं तर धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत, प्रकाशदादांसोबतही तुम्ही एवढे दिवस राहिलात. या सगळ्यात प्रकाशदादा त्यांच्यावरती ओपनली खूप दिवसांपासून टीका करतात किंवा जे काही आहे ते परखडपणे बोलत आहेत, ते का एवढ्या थेट एका पक्षात असून बोलत असावे? त्यांचं केवळ प्रकाशदादांचं एकच दुखणं आहे, धनंजय मुंडेला मंत्रिपद मिळतं आहे, त्यांना मंत्रिपद धनंजय मुंडेंना नको आहे. इथल्या माजलगावच्या एकंदरीत परिस्थिती, पक्षनीय परिस्थितीवरती जर पाहिलं तर कोण रेसमध्ये, कोण पुढे कोण मागे? इथं दुरंगी लढत आहे. प्रकाशदादा आमदार साहेब माजलगावमध्ये निवडणुकीच्या शर्यतीच्या बाहेर आहेत. प्रकाशदादाला या वेळेला माजलगावची जनता पाल्या पाचोळ्याप्रमाणे फेकून देणार आहे. गावचावडीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. story.comच्या या कार्यक्रमात कव्हर करत मी आधी कोकण, नंतर पश्चिम महाराष्ट्र आणि आत्ता बीडमध्ये आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात मी आहे. माजलगावमध्ये अत्यंत चुरशीची लढत होती आहे. राष्ट्रवादीचे आमदार, वरिष्ठ नेते प्रकाशदादा सोळंके एकीकडून लढत आहेत. त्यांची चहूबाजूने त्यांना आव्हान दिलं जात आहे. एकीकडून तुतारीचं आव्हान आहे, दुसरीकडून पंकजा मुंडे यांनी ताकद लावली आहे. तर अशी सगळी परिस्थिती ती आहे. आणि त्यात एक फॅक्टर महत्त्वाचा आहे, ते म्हणजे बाबूराव पोटभरे. ते सुद्धा या निवडणुकीत आहेत. प्रकाशदादांचे ते जुने सहकारी असले तरी ते त्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे जास्त अडचणी वाढल्यात. तर आता माझ्यासोबत ते आहेत. या निवडणुकीसह बाकी काही गोष्टींवरतीही मी त्यांना प्रश्न विचारणार आहे, कारण ते मुंडे परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध असणारे सदस्य आहेत. त्याच्यावरती पण मी त्यांना विचारणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आत्ता काही दिवसापूर्वी नमस्कार तुमचा आत्ता काही दिवसापूर्वी जेव्हा या निवडणुकीत सगळं वातावरण चालू होतं, तेव्हा तुमच्या मतदारसंघातले आमदार जे आहेत प्रकाशदादा सोळंके, त्यांनी एक आरोप केला होता की परळीतल्या फार्म हाऊसवरती माझ्या मतदारसंघातल्या काही नेत्यांसोबत बैठका चालू आहेत. असं सांगितलं जातं की मतदारसंघातले नेते म्हणजे तुम्हीच आहात. ते काय त्यात तथ्य आहे, काय आरोपात त्या तथ्य होतं? नाही, आरोपात तथ्य किंवा अतथ्याची गोष्ट नाही आहे. प्रकाशदादांनी भेटीचा आणि निवडणुकीचा संबंध जोडायला पाहिजे नव्हता. प्रकाशदादा सोळंकेंना हे माहिती आहे की मी गेल्या 32-34 वर्षापासून मुंडे फॅमिलीशी जुडलेलो होतो. गोपीनाथजी मुंडे साहेब हे माझ्या मोठ्या भावासारखे होते आणि मला खूप त्यांनी लहान भावाचं प्रेम दिलं. आणि मी बाळासाहेब आंबेडकरांसोबतही काम करत असताना अनेक वेळेला चर्चा व्हायची की हे मुंडेंचे माणसं आहेत. पण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ते मुंडेंचे मित्र परिवारातले आहेत, कौटुंबिक मित्र आहेत. आणि या निवडणुकीमध्ये प्रकाशदादांनी फार्म हाऊसची गोष्ट केली, ज्या फार्म हाऊसमध्ये प्रकाशदादासुद्धा अण्णांच्या काळामध्ये, पंडित अण्णांच्या काळामध्ये नेहमी जायचे आणि नेहमी भेटून यायचे. परंतु आमची परवाची भेट ही काल परवाची भेट नाही. अनेक वेळापासून जसा फार्म हाऊस बांधला त्याला जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झालेली त्या फार्म हाऊसला. त्यावेळेसपासून आम्ही जातो. आणि मी त्या दिवशी पंकजाताईकडेही घरी होतो, परंतु राजकीय चर्चेसाठी नव्हतो. तर आम्हाला काही सामाजिक विषयावरती बोलायचं होतं. त्याच्यात डॉक्टर संपदा मुंडेच्याही आत्महत्येच्या विषयावरती, हत्येच्या विषयावरती बोलायचं होतं. आणि बऱ्याच वेळेला आम्ही सामाजिक आणि कौटुंबिक विषयावरती बोलत असतो. आणि त्यामुळं मी गेलो होतो. मी एकदा नाही, कमीत कमी एका महिन्यामध्ये 3दा-4दा मी धनंजयजी मुंडेंच्या घरी जातो आणि पंकजाताईच्याही घरी जात असतो. या निवडणुकीच्या दरम्यान प्रकाशदादांनी आणखी एक सांगितलं की पंकजाताईंचं आम्ही लोकसभेत काम केलं, तर त्यांनी आत्ता या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत युतीमध्ये राहायला पाहिजे होतं, वेगळी चूल मांडण्यापेक्षा. नाही, तो आता पंकजाताईचा प्रश्न आहे आणि दादांचा प्रश्न आहे.
ज्या वेळेला पंकजाताईच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इथंच पंकजाताई जवळजवळ 2 तास होत्या. प्रकाशदादाही इथंच याच ठिकाणी याच रूममध्ये आम्ही बसलो होतो. आणि त्यावेळेला प्रकाशदादांनाही उलट पंकजाताई म्हणाले की दादा तुम्हाला आता हे काम होणार नाही, तरीसुद्धा तुम्ही घरी बसून मला मदत करण्याचं काम करा. आणि प्रकाशदादांनी प्रामाणिक प्रयत्न केला मदतीचा, पण प्रकाशदादाच्या मदतीचा उपयोग झाला नाही. त्यावेळेला मराठा समाजाने पंकजाताईला मदत केली नाही. जी काही मदत झाली ती सगळ्या लोकांनी मिळून, ओबीसी असतील, काही दलित असतील, काही मुस्लिमसुद्धा असतील, त्यावेळेला पंकजाताईला मदत करण्याचा प्रयत्न सर्व समाजातून झाला. मराठा समाजात पंकजाताईला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं प्रकाशदादांची अडचण झाली होती. नुकतीच प्रकाशदादाचं घरसुद्धा मराठा समाजातल्या काही तरुणांनी जाळलं होतं, की हे याच्यासाठीच जाळलं होतं की प्रकाशदादांनी मराठा समाजाच्या लोकांना फसवलेलं आहे किंवा त्या समाजासाठी काहीच केलं नाही. आणि जरांगे पाटलाबद्दल प्रकाशदादांनी जी भाषा वापरली होती ती एकदम खालच्या स्तरावरची भाषा होती. म्हणून मराठा समाजाने प्रकाशदादाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळं प्रकाशदादाचा उपयोग या निवडणुकीमध्ये पाहिजे तसा झाला नाही. प्रकाशदादांचं आणखी एक सातत्याने ते बोलत आहेत. प्रकाशदादांवरच प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आता तुम्ही त्यांचे सहकारी होतात, आता विरोधक आहात आणि या निवडणुकीत ते मोठा चेहरा आहेत राष्ट्रवादीचे. त्यांनी आता धनंजय मुंडेंवरती सांगितलं की त्यांच्या स्टार प्रचारकाची मला काही गरज नाही, आम्ही आमच्या अजितदादांची आम्हाला सभा द्यावी आणि त्यांचे फोटो काही आम्ही वापरणार नाही. तर याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, मी तर मलाही अनेक माध्यमांनी हे विषय विचारला. मी म्हणालो की आता ते अजितदादाने आता ठरवलं पाहिजे. स्टार प्रचारकाच्या सभा कुठं द्यायच्या आणि कुठं नाही द्यायच्या हा विषय अजितदादांचा अधिकाराचा विषय आहे. आणि अजितदादांनी आता ते त्या पक्षामध्ये जर शिस्त असेल तर त्या पक्षामध्ये अजितदादांनी निर्णय घेतला पाहिजे की कोणी नाकारलं की कोणी स्वीकारलं, त्याच्या संदर्भामध्ये अजितदादांनी शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही खरं तर धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत, प्रकाशदादांसोबतही तुम्ही एवढे दिवस राहिला आहेत. या सगळ्यात प्रकाशदादा त्यांच्यावरती ओपनली खूप दिवसांपासून टीका करतात किंवा जे काही आहे ते परखडपणे बोलत आहेत. ते का एवढ्या थेट एका पक्षात असून बोलत असावे? नाही, त्याचं कारण आहे की प्रकाशदादा ज्या वेळेला निवडून आले, मी सोबत होतो त्यावेळेला. 2019ची गोष्ट आहे. 2019मध्ये प्रकाशदादा निवडून आल्यानंतर धनंजय मुंडेंना कॅबिनेट मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली. त्यानंतर प्रकाशदादांनी स्वतः मी सोबत होतो प्रकाशदादाच्या, त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्हाला शपथविधीला जायचं असेल तर तुम्ही शपथविधीला जा, पण मला त्या शपथविधीला जायचं नाही. शरद पवार घातकी आहेत, अजितदादा घातकी आहेत. माझा त्यांनी घात घेतला आणि धनंजय मुंडेला मंत्री केलं. आणि एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेता झाल्यानंतर ज्या पक्षाला उभारी दिली किंवा पक्षाचं काम मोठ्या प्रमाणात वाढवलं आणि एक लिडरशिप स्वतःची तयार केली, त्यामुळं तो पोटसूळ प्रकाशदादाच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी रिझाईन देण्याचा निर्णय घेतला आमदारकीचा. ते रिझाईन देऊ नये म्हणून मी प्रयत्न केला, त्यांना बोललो. आणि तेवढंच काय तर ते रिझाईन द्यायला निघाले अजितदादाकडं. रस्त्यामध्ये मी धनंजय मुंडे साहेबांना पाठवलं आणि सांगितलं तुम्ही विनंती करा की रिझाईन देऊ नका. आणि धनंजय मुंडे साहेबांनी तो प्रयत्न केला. त्यांनी त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनाही घेऊन गेले आणि जयंत पाटलांनी मध्यस्थी करून अजितदादांना बोलवून घेतलं. आणि त्यांचं केवळ प्रकाशदादांचं एकच दुखणं आहे, धनंजय मुंडेला मंत्रिपद मिळतं आहे, त्यांना मंत्रिपद धनंजय मुंडेंना नको आहे. आता या निवडणुकीविषयी जर बोलायचं झालं माजलगावच्या, तर इथे तुम्ही ताकदीने उतरलेला आहात, आघाडी करून तुम्ही आहात. इथे तुमचे किती उमेदवार आहेत आणि तुमचं आघाडीचं अंतर्गत समीकरण कसं आहे इथे? नाही, आता आमचे इथं 4 उमेदवार आहेत आणि वेगवेगळ्या गटाच्या लोकांना, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोक नेते आहेत, त्यांना त्या पद्धतीचं सीटचं वाटप आहे. परंतु आमचं एकमत झालेलं आहे की सहाल चाऊसच्या ज्या सून आहेत शिफा बिलाल चाऊस, त्यांच्या संदर्भात एकमत झालेलं आहे की आपल्याला किती सीट शेअर झाल्या त्याच्यापेक्षाही नगराध्यक्षपदाची जी उमेदवार आहे त्या निवडून आल्या पाहिजेत. आणि शिफा बिलाल चाऊस ह्या मुस्लिम मुलगी आहे, एक तरुण मुलगी आहे आणि एज्युकेटेड आहे. आणि अशा एज्युकेटेड मुलींना संधी मिळाली पाहिजे असं माझं मत होतं. आणि म्हणून आम्ही शिफा बिलाल चाऊसच्या पाठीमागं उभं राहण्याचं कारण हे आहे. मग तुम्ही भाजपच्या लोकांना वाटत होतं की तुमचे एवढे चांगले संबंध आहेत तर तुम्ही भाजपच्या सोबत उभे राहाल इथे?
भाजपाच्या सोबत न उभं राहण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाची मूळ भूमिका मला पटत नाही. परंतु गोपीनाथ मुंडे साहेबासोबत याच्यासाठी आम्ही असायचो की गोपीनाथ मुंडे हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला एक चेहरा आहे आणि गोपीनाथ मुंडे एक सामाजिक समीकरण जे आहे ते बदलणारं व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं. त्याच पद्धतीनं त्याचा वारसा पंकजाताई मुंडे चालवतात, त्याचा वारसा धनंजय मुंडे चालवत आहेत आणि त्यांनी त्यांच्या मनामध्येच किंवा त्यांच्या जन्मताच त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे एकूणच सर्व समाजाची, ती सर्व समाजाची भावना त्यांच्या मनात आहे. म्हणून धनंजय मुंडेजीच्या उमेदवारांना ते भाजपबरोबर जरी असले तर सर्व मुसलमानांनी त्यांना मतं दिलेली आहेत, दलितांनी मतं दिलेली आहेत, ओबीसीनी मतं दिलेली आहेत, मराठ्यांनी मतं दिलेली आहेत. म्हणून ते 1.5 लाखाच्या फरकाने निवडून आलेले आहेत. इथल्या निवडणुकीची समीकरणं काय आहेत? म्हणजे इथला आंबेडकरी समाज, आता तुम्ही त्या समाजावरती तुमची चांगली पकड आहे, इथला आंबेडकरी समाज काय मागतो? या शहरातले प्रश्न काय आहेत? कारण गेल्या कित्येक वर्षापासून इथे ज्यांची सत्ता आहे त्यांची कामं, इथल्या लोकांच्या अपेक्षा, ही काय परिस्थिती शहरात? नाही, या शहरामध्ये बऱ्याच गोष्टीच्या समस्या आहेत. या शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न आहे, गटाराचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. लाईटीचा प्रश्न आहे. हे शहर अत्यंत समृद्ध शहर आहे. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त समृद्ध शहर कुठलं असेल तर माजलगाव शहर आहे. इथली जी उलाढाल पाहिली तुम्ही तर मराठवाड्यामध्ये एकाही शहरामध्ये एवढी उलाढाल होत नाही. समृद्ध लोकांचं, समृद्ध शेतकऱ्यांचं शहर आहे. इथली बाजार समितीसुद्धा उच्चतम बाजार समिती आहे. उच्चतम, कुठंच उच्चतम बाजार समित्या नाहीत, बाजार समिती आहेत फक्त. तर इथली उच्चतम बाजार समिती आहे. इथं जी आवक आहे ती प्रचंड मोठी आवक आहे या शहरामध्ये. आणि या शहरामध्ये रस्ते नसतील, गटारं नसतील, गटारं व्यवस्थित नसतील, पाणी नसेल, म्हणजे लोकांची आणि लाईट नसेल तर म्हणजे या शहराचा विकास कसा होणार? आणि या शहराचा विकास करायचा असेल तर लाईट, पाणी, रस्ते आणि नाल्या या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि त्या होत नाहीत. का होत नाहीत त्याचं आत्मपरीक्षण आमदार महोदयांनी केलं पाहिजे. आता ते एवढ्या ताकदीने उतरले आहेत. त्यांनी स्टार प्रचारक धनंजय मुंडे नको, दादाच पाहिजेत, बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. पण आतापर्यंत जर मी चुकत नसेल तर थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जेव्हा झाली आहे तेव्हा त्यांचा उमेदवार इथे निवडून आलेला नाही आहे. बरोबर आहे. तर त्याच्या मागची काय कारणं असावी तिथे? नाही, इथलं कुठलंही असं जातीय समीकरण इथं नाही. मुस्लिम समाजाची मतं सर्वाधिक आहेत ही गोष्ट जरी खरी असली तर एकट्या मुस्लिमाच्या मतानं इथं कोणी निवडून येत नाहीत. पण प्रकाशदादाची एक गोष्ट आहे की प्रकाशदादांना वाटतं की आपल्या वर्चस्वाखाली हे सगळं झालं पाहिजे. आपलं ही लढाई त्यांची वर्चस्वाची लढाई आहे. त्यांना वाटतं की माझ्या हातात सगळी सत्ता आली पाहिजे. आमदारकीपासून ते नगरपालिकेपर्यंत माझ्याच हातात आली पाहिजे आणि माझ्याशिवाय नेता कोणी दुसरा निर्माण नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीची प्रकाशदादाची भूमिका असते आणि म्हणून प्रकाशदादाला इथल्या लोकांनी नेहमीच नाकारलेला आहे. आणि तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो आहे की सहाल चाऊसला 2 वेळा नगराध्यक्ष इथं झाले. सहाल चाऊस दोन्ही वेळेला सहाल चाऊसला इथल्या ब्राह्मणापासून ते इथल्या वाण्यापर्यंत आणि वाण्यापासून ते इथल्या मारवाड्यापर्यंत साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, बंजारी, पिंजारी, हटकर, धनगर, लोहार, सुतार, न्हावी, धाबी, बौद्ध, मातंग, चर्मकार, या वडरी, कैकाडी या सगळ्या समाजांनी त्यांना मतं दिलेली आहेत सहाल चाऊसला. असं नाही की ते मुस्लिम आहेत आणि म्हणून त्यांना मतं होणार नाहीत, अशातला इथला प्रकार नाही. सहाल चाऊस BJPकडून असले. आम्ही गेल्या वेळेला BJP आघाडीमध्ये घेतलं होतं त्यांना. त्यावेळेला माझे 3 नगरसेवक होते इथं. तर त्यावेळेलाही BJP बरोबर आघाडी केली होती आणि प्रकाशदादाच्या उमेदवाराला आम्ही बऱ्याच मताधिक्यानं हरवलं होतं. आता गेल्या टर्ममध्ये सुद्धा. याच्या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीनं आम्ही तिडके नावाचा इथं हे केला. त्यावेळेला एकटा मी लढत होतो. फक्त माझ्या पाठीशी बाहेरून मुंडे साहेबांची पाठीवर हात होती आणि म्हणून प्रकाशदादा मंत्री असतानासुद्धा इथं आम्ही आमची आघाडी निवडून आणली होती. तिथं भारी बहुजन महासंघाचा मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आणि प्रमुख असताना मी भाजपबरोबर युती केली होती, शिवसेनेबरोबर इथं युती केली होती आणि त्यावेळेला इथलं आम्ही याच्यामध्ये शहरामध्ये सरकार आणलं होतं. बीडमध्ये जरी माजलगाववर आपण बोलत असलो तरी बाजूलाच बीडची निवडणूक आहे नगर परिषदेची.
तिथे आंबेडकरी समुदायाच्या वेगळ्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीविषयी उमटल्यात, कारण पप्पू कागदेंचा तो विषय झाला, त्यांना शब्द दिला, मग तो शब्द फिरवला. जे काही राष्ट्रवादी पक्षात तिथे घडलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, मी तर त्या दिवशीच प्रतिक्रिया केली. माझी त्याच्यामध्ये पप्पू कागदेंची माझी चर्चाही झाली आणि एकूणच तिथल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीही माझ्याशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क केला. मी राहायलाच बीडला होतो आणि आंबेडकरी चळवळ बीड जिल्ह्यामध्ये आपण जिवंत ठेवण्याचं काम केलं. अनेक कार्यकर्ते घडवण्याचं काम केलं. एक फॅक्टरी म्हणून आपण राहिलो. स्वतःला घडवण्यापेक्षा कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आपण केलं. एक स्वाभिमानाची लढाई या जिल्ह्यामध्ये आणली. तिथल्या लोकांचं एकच म्हणणं होतं, तिथल्या लोकांचं बीडमधल्या, की बौद्धाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, ही भूमिका लोकांची आहे. की बौद्ध समाजाचा नगराध्यक्ष का होत नाही, आणि बौद्ध समाजाचे मतदान 20,000पेक्षा अधिक असताना सुद्धा बीड शहरामध्ये बौद्ध समाजाचा का होत नाही. मुस्लिम समाजाचा झाला, बाकी सगळ्या समाजाचे झाले, तेली समाजाचा झाला, मारवाडी समाजाचा झाला, ब्राह्मण समाजाचा झाला, मुस्लिम समाजाचा झाला, हे सगळे झालेले असताना सुद्धा बौद्ध समाजाचा का होत नाही. जागा राखीव आहे म्हणजे ओपनमध्ये बाकीचे झाले, मग राखीव असताना सुद्धा बौद्ध समाजाचा का होत नाही. केवळ जात म्हणून बौद्ध समाजाचा होत नाही का, किंवा त्या जातीला किंवा त्या धर्माला बौद्धाला टार्गेट केलं जातं का, अशी एक भावना बौद्ध समाजामध्ये आंबेडकरी समूहामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून आता लोकांनी निर्णय घेतलेला आहे की काही जरी झालं ते बौद्धाशिवाय मतदान करायचं नाही, अशी भूमिका लोकांनी घेतलेली आहे. इथल्या माजलगावच्या एकंदरीत पक्षनिहाय परिस्थितीवरती जर पाहिलं तर कोण रेसमध्ये, कोण पुढे, कोण मागे? नाही, आता इथं खरी तर दुरंगी लढत आहे. तुम्ही तिरंगी लढत म्हटलात अगोदर, इथं दुरंगी लढत आहे. प्रकाशदादा आमदार साहेब माजलगावमध्ये निवडणुकीच्या शर्यतीच्या बाहेर आहेत. ते 3ऱ्या नंबरवर फेकलेले गेलेले आहेत. मी अनेक माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की प्रकाशदादाला या वेळेला माजलगावची जनता पाचोळ्याप्रमाणे फेकून देणार आहे. आणि इथं लढत आहे तुतारी आणि कमळामध्येच लढत आहे, आणि ती कायम राहणार आहे. प्रकाशदादाला त्यांची जागा येणाऱ्या 3 तारखेला मतमोजणीच्या वेळेला माजलगावची जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर भाऊराव पोटभरे हे त्यांच्या परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी माजलगावची निवडणूक आणि सगळ्या मुद्द्यांवरती त्यांचं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे. तुमची मतं त्यांच्या मतांशी सहमत असतील तर जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.